कोविड काळातील श्वेतपत्रिका काढायला हवी। नगरसेवक यामिनी जाधव यांनी सभागृहात ही मागणी केली आहे। जसा प्रशासनाच्या कालावधीतील श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली जात आहे, तसेच कोविड काळातील श्वेतपत्रिका काढा अशी मागणी करण्यात आली आहे। यामिनी जाधव यांनी ही मागणी केलेली आहे। अर्थसंकल्पावर बोलत असताना त्यांनी ही मागणी केली आहे। कोविड काळामध्ये शिवसेनेची सत्ता होती, त्यावेळी यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे स्थायी समिती अध्यक्ष होते। कोविड काळातील भ्रष्टाचार झाला असल्याचा यशवंत जाधव आणि तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप झाला होता। तेव्हा तुमची सत्ता आली तेव्हा तुम्ही निधी देत नव्हतात, आता निदान 25 लाख रुपये तरी मिळाला आहे, त्यामुळे आभार माना, यामिनी जाधव यांनी असा टोला देखील लगावला। अर्थसंकल्पावर बोलत असताना त्यांनी ही महत्त्वाची मागणी केलेली आहे। कोविड काळातील श्वेतपत्रिका काढायला हवी अशी मागणी त्यांनी केलेली आहे, कारण त्यावेळेला यशवंत जाधव यांच्यावर आरोप झालेले होते आणि त्यानंतर आता त्या आक्रमक झाल्याचं दिसलंय आणि त्यांनी याबाबत बोलताना ही महत्त्वाची मागणी केलेली आहे। कोरोना काळामध्ये मुंबई मनपावर शिवसेनेची सत्ता होती आणि त्यावेळेला भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले होते। यशवंत जाधव हे स्थायी समितीचे त्यावेळेला अध्यक्ष होते आणि त्यांच्यावर आरोप झाले। त्यानंतर आता यामिनी जाधव यांनी ही मागणी केलेली आहे। कोरोना काळातील श्वेतपत्रिका काढायला हवी अशी मागणी त्यांनी सभागृहामध्ये केलेली आहे। अर्थसंकल्पावर बोलत असताना त्यांनी ही मागणी केलेली आहे। तेव्हा तुम्ही निधी देत नव्हता, आता निदान 25 लाख रुपये तरी मिळालेले आहे, त्यामुळे आभार माना असं देखील त्यांनी म्हटलंय। गोष्टी असतात की त्या गोष्टींकडे फारसं उलट माझंही म्हणणं आहे, जर कोविड काळाची जर माहिती यांना हवीच आहे तर देशातून राज्यामध्ये मुंबईमध्ये PM फंड किती आला, राज्यामध्ये या मुंबई राज्यात आमदार जे सगळेच आमदार मुंबईमधले निवडून आलेले त्यांनी किती फंड मुंबईला दिला, मुंबईचा कळवळा तेव्हा कोणाकोणाला होता, बात निकली है तो दूर तक जाने दो। ज्या यामिनी जाधव बोलतात त्यांचेच पती म्हणजे यशवंत जाधव हे तुमच्या सत्तेमध्ये तुमच्या सोबत होते आणि ते स्टँडिंग कमिटी चेअरमन होते। कितीतरी वेळा आदित्य ठाकरेंनी त्यांना फटकारलं होतं, साहेबांनी पण माझ्या समोर फटकारलं होतं की तुमचं वागणं बदला। आज तर त्या म्हणतायत कंटेनर, तर मी तर म्हणते उलट इन्क्वायरी लागलीच पाहिजे, कारण कंटेनर पहिले त्यांच्याकडे जात होते, मग त्यांचं म्हणणं आहे आम्ही पोचवले, तर पहिले आधी कंटेनर आले कसे ते तुम्ही सिद्ध करून द्या अशी आमचीही मागणी आहे। मुंबईत त्याच्या काही ठेवी आता मोडीत काढल्या जातात, त्यांचं म्हणणं आहे त्याच्या ठेवी मोडीत काढल्या तर का बिघडलं, तर कुटुंबाच्या जर भल्यासाठी हे सगळ्या ठेवी मोडल्या जात आहेत मुंबईकरांच्या भल्यासाठी, तर बिघडलं कुठं असं त्यांचं? नाही, बिघडलं कुठे म्हणजे जर आपण मुंबईच्या ठेवी ह्याच्याही आधी आपणच कारभार केला, तुमचेच पती कारभार करत होते, त्यांनी कुठेही कधी तेव्हा पण ठेवीला हात न लावता आपण कारभार केलेत, मोठमोठे प्रोजेक्ट आणलेत, सोर्स काहीच दिसत नाही आहेत आणि ठेवी मोडल्या जात आहे। बरं, ठेवी कशासाठी मोडल्या गेल्या याचीच तर माहिती हवी आहे, कुठल्या प्रोजेक्टसाठी, की रंगरंगोटी रस्ते धुणे याच्यावर जर ठेवी मोडले आहेत असं दिसतंय तर त्याचे क्लॅरिफिकेशन आलंच पाहिजे। आणि आत्ता ज्या पद्धतीने एक सदस्य यामिनी जर मांडत असेल तर त्यांना पाठचा पण इतिहास हा द्यावा लागेल। म्हणजे प्रशासनाच्या काळामधल्या श्वेतपत्रिकेची मागणी जशी तुम्ही केली तसं त्याला मागणीला आता मागणी म्हणून किंवा विरोध म्हणून कोविड काळात आम्हाला त्याची अजिबात भीती वाटत नाही। आमचं पण तेच म्हणणं आहे, कोविड काळामध्ये कुठल्या आमदारांनी मुंबईसाठी पैसे दिले किंवा महाराष्ट्रासाठी ते पण बाहेर आलं पाहिजे। त्या मुंबई आणि महाराष्ट्रासाठी केंद्रातून आलेले व्हेंटिलेटरचं काय स्टेटस होतं तेही कळलं पाहिजे। त्यानंतर पूर्ण PM फंड हा महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी कसा वापरला तेही येऊ दे आणि महानगरपालिकेने कसा कारभार केला तेही येऊ दे। बात निकली आहे, दूर तक जाने दो। भारतीय जनता पार्टीच्या मोर्चात एका महिलांचा संताप पाहायला मिळाला, गिरीश महाजनला देखील नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने सत्ता सगळीकडे असताना पण असा जर मोर्चा काढला जातो चक्का जाम, ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांचीच असते की संपूर्ण देशात, राज्यात किंवा मुंबईमध्ये लॉ अँड ऑर्डर किंवा जी काही मुंबईकरांना त्रास होऊ नये ह्याची काळजी सत्ताधारी मोर्चे हे विरोधी काढत असतात। पण आज सत्ताधाऱ्यांवर का वेळ आली तर 2023चं बिल जे महिला विधायक ते बिल काय होतं आणि 2026चं बिल काय
ह्याच्यामध्ये कुठली तफावत स्वतः यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की या बिलाबद्दल कधीच चर्चा झाली नाही, जी चर्चा केंद्रात व्हायला हवी होती. मग हे आमचं मागणं काय वेगळं आहे? जर आपल्याकडे उत्तर आणि दक्षिण असा देशाचे जर 2 भाग होणार असतील आणि ज्यांनी 1972 पासूनचं केंद्राला फॉलो केलं आणि लोकसंख्या मर्यादित ठेवली, आणि ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या मर्यादित नाही पण ज्या राज्यांनी लोकसंख्या मर्यादित ठेवून विकास यांना जास्त महत्त्व दिलं आणि आपल्या राज्याचा प्रचंड चांगला विकास केला, आणि त्या धर्तीवर जर तुमचं डिलिमिटेशन होणार नसेल आणि लोकसंख्येने होणार असेल तर तुम्ही कायमची तरतूद 2 बाजूनी करताय. एक तर पूर्ण देश 2 तुकडे अजून करायचे, जे बांगलादेशाचे झाले, जे पाकिस्तानचे झाले ते आत्ता करायचे डिलिमिटेशनच्या नावावर, आणि जी प्रगत राज्य आहेत त्यांना पुन्हा कुठेतरी खाईत लोटा आहे का असा प्रश्न फक्त विरोधी पक्षालाच नव्हे तर पूर्ण या देशातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे. महिला आरक्षणाला महिलांनी विरोध केला असे सत्ताधारी बोलत मोर्चा काढला, आणि या मोर्चाला आता एका महिलेने संताप व्यक्त केला. मंत्र्यांवर त्या महिलेने संताप व्यक्त केला. मंत्र्यांनी जरी संयमाने घेतला असेल तरी पोलिसांवर त्या महिलेचा मला त्या दिसणाऱ्या म्हणजे संपूर्ण प्रक्रियेमध्ये पोलीस इतके उन्मत्त कधीपासून व्हायला लागले. तुम्हाला मोर्चा कंट्रोल करायला उभं केलं होतं. मोर्चामध्ये 2 सूर निघू शकतात, एक जनता आणि एक सत्ताधारी, म्हणजे ज्यांनी मोर्चा काढलाय ती लोक. तर एक तर सत्ताधाऱ्यांनीच मोर्चा काढला, ही प्रचंड दुर्दैवी हा भाग आहे. आणि कोणी सांगितलं की आम्ही महिला विधायकाला विरोध केला? आमचं आजही म्हणणं आहे, आमचं पुन्हा नीट ऐकलं पाहिजे सगळ्यांनी. डिलिमिटेशन नक्की व्हायला पाहिजे, पण ते डिलिमिटेशन करताना तुम्ही जर लोकसंख्येचाच आधार घेणार असाल तर पुन्हा ह्या देशाचे 2 तुकडे होणार म्हणजे होणार असंच भविष्य दिसतंय. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं एक पत्र. दरम्यान महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवरून भाजप युवा मोर्चा आघाडी आक्रमक झाली आहे. सोलापुरातील 4 पुतळा परिसरामध्ये भाजप युवा मोर्चा आघाडीनं जोरदार घोषणाबाजी करत प्रणिती शिंदेंनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी हातामध्ये विविध फलक घेत जोरदार निषेध व्यक्त केला.